या जगात सगळ्यात श्रीमंत माणूस कोण आहे माहिती आहे तुम्हाला? माळकरी. फॉर्म भरायचा नाही, भोंग बांधायचं नाही, प्रचार करायचा नाही, रस्सा पाजायचा नाही, सभा घ्यायच्या नाही, शेवटपर्यंत ठणठणीत आणि उपाशी नाही. बाकीच्याची किंमत 2.5 वर्ष 5 वर्ष 10 वर्ष, याची किंमत कावळा शिवेपर्यंत. आता हे एवढे टाळकरी आहेत, काहींनी वर्ष सुद्धा हलवला नाही. कीर्तन झाल्या सुरूपासून तरी फेटा आहेच. वरून शेळके साहेबांकडे जेवण आणि जाताना 1500 आहेच. वर सुद्धा हलवलं नाही असेच आहेत. तरी 1000ला तर भ्याव नाही. या जगात सगळ्यात श्रीमंत माणूस माळकरी आहे आणि या जगात सगळ्यात मोठा श्रीमंताचा कर्ण वारकरी संप्रदाय. आणि त्यासाठी आज घेतलेली गवळण अर्थ नाही, अर्थार्थी नाही, जिज्ञासू नाही, ज्ञानी आहे. गवळणीला सुरुवात, अजून कीर्तनाला सुरुवात झाली नाही. आता अभंगाला सुरुवात करायची. तुमची ना आपली बऱ्याच दिवसानं गाठ आहे. आपलं काम थोडं नांगाट आहे. नांगाट म्हणजे नांगाट काम आहे आपलं. कीर्तनाला 3 सूचना आहेत. आता मला कीर्तन म्हणजे कॅपॅसिटी नाही माझी, मला व्हायला चिकनगुनिया. मी 6 गोळ्या खाऊन उभा राहतोय. आता 6 खाल्या तेव्हा उभा राहिलो, आता सुटल्यावर 6 खायच्या. पोटासाठी करावं लागतं. रात्री होतो जळगावला, आता आहे इथं, अजून 2 आणायचे. विनोदाचा भाग सोडा, ही कीर्तनं थोडी झोंबतात, पण ती काळाची गरज आहे. आता आपल्याला घुसायचं आहे अभंगात. फक्त 3 सूचना पाळायच्या. 1, आपल्या कीर्तनाला दरिद्र्यवाणी बसायचं नाही, तो यायचंच नाही. लांब बसायचं, पहिल्या पंक्तीला जेवायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा. मी जीव काढायचा आणि तुम्ही सुतक पडल्यावानी बसायचं, जमायचं नाही. कीर्तनाला 2री सूचना आहे, बोलावं लागतं. बोललं तरच कळेल, नाही तर कळणार नाही. आणि 3री सूचना आहे, शंका असली अभंगात जाग्यावर विचारायची. मी 2 महिन्यानं उत्तर देणार, पुस्तकं उलटे पालटे करून देणार, पण देणार. पण मी गेल्यावर कणायचं नाही. मला पटलं नाही, तुझं तुझ्या बायकोचं पटलं, माझा काय संबंध? आणि तुला पटाव म्हणून मी कीर्तन करतोय हे तुला सांगितलं कोणी? कीर्तनाला सुरुवात. आता हे सध्या काय झालं, एक फॅशन आलंय. हे पोर येत नाही, यांनी काय करायचं पुढं, ती कीर्तनं लाईव्ह करायची. लाईव्ह कीर्तनाचा तोटा काय झालाय माहिती का मला? आज ह्या बिचाऱ्यांनी एवढ्या मावळातल्या साहेब शेळके साहेबाच्या कार्यकर्त्यांनी, परिसरातल्या लोकांनी एवढा मोठा खर्च केला. लाईव्ह कीर्तन केल्यामुळं लोक कीर्तनाला कमी येत्या आणि पडल्या पडल्या घरी ऐकत्या. यांचा होतो धंदा, या बिचाऱ्यांचं काय? ते लाईव्ह केलंच नाही बाई. आणि दुसरी एक गोष्ट, काही झालं टाका युट्यूबला. कीर्तन जर सतत युट्यूबला टाकली तर आम्ही नवीन भांडवल रोज आणायचं करून. एकदा ऐकलं लोक ऐकत नाही. आणि या 10-5 वर्षात असंच झालं. 80% गायक वादकच कीर्तनकार झाले. त्यांना असं वाटायला लागलं की याच्यापेक्षा इकडं माल जास्त आहे. ते नाहीये महाराज. काही माणसं 6-6 वर्ष आळंदीत राहिली, फक्त धोतरच नेसायची नाही. आणि काही माणसं बैल वळीतात, पण काकड्याच्या 9 मालिका पाठ आहेत. तुम्ही माना नाही तर नका मानू, परमार्थ रक्तात असावा लागतो. जसं शेळके साहेबाच्या समाजाची सेवा करणं हे जसं रक्तात आहे. आणि शेळके साहेब मोठे नाहीत, त्यांना संस्कार करणारी आई श्रेष्ठ आहे.
त्यांना पालन पोषण करणारे वडील श्रेष्ठ आहेत आणि त्यांच्यावर प्रेम करणारा समाज श्रेष्ठ आहे. समाजाचं प्रेम कमावणं एवढं सोपं नाही. अभंगाला झाली सुरुवात. आता फक्त फटाफटाफटा 2च प्रश्न राहतील. आता प्रश्न उत्तर. पहिलं काला सांगतो आणि मग पुढे सरकतो. पहिला प्रश्न आहे काला का करायचा. कळलं. एक प्रश्न काय माझा, काला का करायचा. उत्तर तुम्ही बोलायचं पटापटा. मंदिर पूर्ण झालं, कळस मंदिरावर कळस चढला, कशाचं काम. तुम्ही आजारी आहे का. नाही, मंदिरावर कळस चढला, मंदिराचं काम संपलं. नदी सागराला मिळाली, तिचं वाहन संपलं. वृक्षाला फळ आलं, त्याचं जीवन संपलं, असं 18व्या अध्यायाचं म्हणणं आहे. आता आलं बघ ते. विठाला देवळाच या कामा कळशू. वव्या फिट करून घ्या बरं का आता 2-3. मंदिराला कळस चढला, काम संपलं. नदी सागराला मिळाली, वाहन संपलं. वृक्षाला फळ आलं, वृक्ष सफल झाला. दही हांडी फुटली, यज्ञ पूर्ण झाला. आता उलट फिरू. मंदिरावर कळस चढलाय, संपलं काम. या जीवानं जर अखंड भजन केलं आणि याची अवस्था जर जीव दशा संपली आणि देव दशा झाली, संपला त्याचा विषय. कारण ह्या जगात आहे या जगात 3 गोष्टी वांज आहेत. किती किती किती. एक इच्छा वांज आहे. कशी आहे का. इच्छा नाही ना कुठे, शरीरात आहे. तिचं एक जणावर शरीरात प्रेम आहे. प्रेम, ती त्याच्या प्रेमात पडली. कोण गेलं बाबाला. इच्छा कोणाच्या पडली, मनाच्या. पण घोटाळा असा झालाय, ही पडली त्याच्या प्रेमात आणि तो पडलाय तिच्या प्रेमात, पण तिला माहीतच नाही हा नपुसक आहे. कोण, मन. मग आता तिला बाळ होईल का. नाही. मग पुढचा प्रश्न बाळकऱ्यांना विचारितो, तिला बाळ होणार नाही का तिला काम नाही. 5 मिनिटं थांबवतो मी. तिला बाळ होणार नाही, सगळे फेट्यावाले. तिला बाळ होणार नाही का तिला काम नाही. अजून 5 मिनिटं थांबतो. अरे बाबा, ती कुमारी ती आहे, तिचा प्रियाकडनं पुस्तक आहे, म्हणजे तिला बाळ होणार नाही. मग मी तुम्हाला सोपं विचारलंय, तिला बाळ होणार नाही का तिला काम नाही. अजून 10 मिनिटं घ्या. गेलं बॉम्बाला सगळं. ऐका उत्तर त्याचं. तिला बाळ होणार नाही, तिला काम आहे, ती तरुण आहे, देखणी आहे, वयात आली, पण कामाची तृप्ती करणारा नपुसक असल्यामुळं 7वा अध्याय म्हणतो, इच्छा ही कुमारी झाली, कामाते तारुण्य आली. तिला बाळ होणार नाही होणार का. पुढे ऐका. नाही होणार म्हणजे इच्छा वांज आहे. 1, 2 स्तुती वांज आहे, स्तुती. आणि 3 इच्छा वांज आहे, स्तुती वांज आहे. आणि तिसरी गोष्ट संसार वांज आहे. पुरावा 15वा अध्याय. यया फळना चुंबिता आणि फुल ना तुरंबिता. त्याला फळही नाही आणि फुलही नाही, ते झाड वांज आहे. त्या वांज झाडाचं नाव संसार आहे. आता एकच मुद्द्यात उत्तर द्या, संसाराला फळ काय. एकच फळ, पश्चाताप. दुःख बांधवारी आहे हा संसार, दुःख बांधवारी आहे हा संसार, दुःख बांधवारी आहे हा संसार.
शेळके साहेबांचं आणि मावळाचं सगळं कष्ट केल्याचं चीज झालं. ज्यांची दर्शनाची सगळ्या वारकऱ्याला गरज आहे ते दर्शन तुम्हाला आयतं जागेवर मिळालं. माऊली जरी आळंदीत असले तरी आज मावळातल्या तुकोबरायाच्या सप्त्याला आळंदीतली माऊली खुर्चीवर आजार. आता याचा उच्चतम बिंदू झाला या सप्त्याचा. याच्या पुढं कळस झाला. आता ववीस ती चालली होती बाबा आले, मंदिर पूर्ण झालं, कळस साडला. मग आता आपल्याला सुरुवात करायची होती. उरका घाई नाही ना. विठाला आणि म्हणून तीन गोष्टी वांज आहेत. एक संसार वांज आहे, दोन स्तुती वांज आहे आणि तीन इच्छा वांज आहे. आणि ववी झाली होती, इच्छा ही कुमारी झाली. आता का गवळणी कसं यायचं आहे. हे एक गाव आहे, हे एक गाव आहे. ह्या गावाचं नाव शरीर आहे. पाहे पा शरीर, पाहे पा शरीराची गावात. या गावचा तंटामुक्ती अध्यक्ष मन आहे. या गावचा पोलीस पाटील मन आहे. या गावचा लोकनियुक्त सरपंच मन आहे. आणि या मनात मन आहे आणि हे गाव आहे. या गावात या शरीरामध्ये एक बुद्धी नावाची मुलगी जन्माला आली. बुद्धी. आणि बुद्धी नावाची मुली जन्माला आल्यानंतर आली. तिचे वडील विठ्ठल आहे, तिची आई रुक्मिणी आहे, तिचा भाऊ पुंडलिक आहे, तिची बहीण चंद्रभागा आहे. याचा बाप पांडुरंग आहे, याची आई रुक्मिणी आहे, याची बहीण चंद्रभागा आहे आणि याचा भाऊ पुंडलिक आहे. मग तुम्ही म्हणाला आपला बाप जन्म देणारा. आपला जन्म देणारा बाप संसारात गुंतवतो आणि कटेवरचा बाप संसारातून सोडवतो. आपला बाप फक्त म्हणतो गाडी घे, बंगला बांध, माझ्या देखत भाऊबंदाची झिरो. आपला बाप. आणि आमचा बाप म्हणतो वाचव. आता ती मुलगी शरीरात जन्माला आली. कोण गेलं बॉम्बल? बुद्धी. आणि ती आली लग्नाला, वयात आली. लग्न करायचं कोणाचं? बुद्धीचं. आता बुद्धी नावाच्या मुलीचं लग्न करायचं तर पूर्वी मुलीनं असा नियम होता, मुलीचं लग्न बाप जमवायचा, असा पूर्वी नियम होता. पूर्वी असं होतं, लग्न मुलीच्या बापानं जमवायचं, पुरीनं फक्त नवरी व्हायचं, असा पूर्वी नियम होता. आता मुलगी ज्या शिंगराला प्रपोज करेल ते शिंगरू आपण जावाई म्हणून बोकांडी घ्यायचं. त्याला अक्कल असो अथवा असो, आपला जावाई व्हायची त्याची लायकी नाही, पण आपल्या पुरीला भेजा नसल्यामुळं जावाई करायची वेळ आली. आता ह्या गावात त्या मुलीचं करायचं ठरलं लग्न बुद्धीचं. पण बापानं विचार केला पोरगी बाहेर द्यायचीच नाही, मग ह्याच गावात द्यायची, याच गावात. आणि ठरवलं या गावात बुद्धिरूपी मुलीला कामरूपी नवरा करून दिला. काम. आणि काम शरीरात तयार झाला आणि तो हिचा नवरा झाला. बुद्धी झाली नवरी आणि काम झाला नवरा. आणि काम असा आहे किती विद्वान माणूस असू द्या, इंद्रियाच्या अधीन झाला की त्याचा कार्यक्रम झाला. विषयाकडे धाव घेणं हा इंद्रियाचा स्वभाव आहे. दुसऱ्या अध्यायाचं स्पष्ट म्हणणं आहे, हा स्वभावच पाही इंद्रियाचा. इंद्रिय जे जे म्हणती तेच पुरुष करती. तो काम आहे. आणि त्या कामाला 7 गोष्टी लिहून ठेवा. 1. कामाला जात नाही. 2. कामाला वय नाही. 3. कामाला नाथ नाही. 4. कामाला कुळ नाही. 5. कामाला शील नाही. 6. कामाला काळवेळ नाही. आणि 7. कामाला लाज नाही. काम येतो. आणि काम तयार झाला का त्यानं पहिली धडक शंकराला मारली.
दुसरी धडक रावणाला मारली, तिसरी धडक इंद्राला मारली, चौथी धडक चंद्राला मारली, नारदाला मारली, सगळ्यांचं झाल्या तुम्हाला मला मारली. धडक मारिली शंकरा, धडक मारिली शंकरा, मारिली शंकरा, धडक मारिली शंकरा, धडक मारिली शंकरा, मारिली शंकरा, मारिली शंकरा. केला ब्रह्मया समाधेरा, केला ब्रह्मया समाधेरा, ब्रह्मया समाधेरा, ब्रह्मया समाधेरा. चंद्राती नाना, चंद्राती नाना, चंद्राती नाना, चंद्राती नागविले बहुत टाळ वाजून नका तुम्ही. अरे वाजवा ना. हरी हराचे अमरू घेतला खाईला हिराला. याडका 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 नवरी आहे, तिला काम नावाचा, आता फिट बसले तुम्ही, काम नावाचा नवरा आहे. आता त्या काम नावाच्या नवऱ्याची आई, मग हिची कोण होईल? सासू. त्या सासूचं नाव आहे वासना. आणि वासना काय करते? 8वा अध्याय सांगतो, तेवी जितेनी अवसरे यावडून जीवी होरे, ते मरणाचे मेरे फार हो लागे, आणि मरणी जया जे आठवे तो ते गती ते पाहू. वासना. आता नवरा गेलं बा, मला नवरी बुपाळ, नवरी बुद्धी, नवरा अरे बोला ना काम. आणि काम नावाच्या नवरीची आई म्हणजे हिची सासू कोण? वासना. आणि आज सगळ्या जगाची काय फिरली? वासना. काय नाही, काही नाही. तुम्हाला ही फक्त दिसत्यात, नाही तर कोण कोणची बायको नाही, कोण कोणचा भाऊ नाही, कोणाला काही घेणं नाही. तुमचा खिस्सा रिकामा झाला आणि अंगातली ताकद संपली का तुम्ही जगातून संपले. लोकांना काय घेणं नाही. हे आता आमचं थोडं मशीन बरं आहे म्हणून लोक तारीख घेत्या. उद्या 2-4 दात पडले लोक म्हणतील उरफाटा बोलायला लागला. लोकांना तुमचं काही घेणं नाही. लोक सीझन पुरते वापरून घेणार, सीझन संपल्यावर सोडून द्याला. पावसाळा संपल्यावर खेकडं निघत नाहीत. लोकांना काय घेणं? आपले डोळे गेले टीव्ही चालू झाला, काय उपयोग केलं? आपले गुडघे गेले दिंडी निघाली, काय घेणं? काही पोरं म्हणतात ती पोरगी माझ्यावर प्रेम करते, तिच्या मेंदूत पाणी झालंय. ती प्रेम बीम काही करीत नाही, ती फक्त तुझं ATM मोकळं करते. प्रेम बीम सगळ्यांना लबाड आहे, कोणाला वेळ नाही. खरं आहे का खोटं आहे बोला? कोण नाही. तुमची ताकद कमी झाली आणि खिस्सा रिकामा झाला की तुम्ही पैदा केलेले तुमचे दुश्मन आहेत, त्या जगाचं काही घेऊन नसले. अंगात ताकद आहे, खिस्सा गरम आहे, तोपर्यंत तुमच्या घरात तुमचं वजन आहे. तुमचा पोरगा तुमचं ऐकेल,
पण त्याला शिकवणारी कुणी येत नाही मॅडम तोपर्यंत बायकोला ताई म्हणणारी लोक आहेत. ताई बायकोला करेक्ट वासना आहे ती. आता शिक झाली नवरी झाली बुद्धी, नवरा झाला काम, सासू झाली वासना. आता त्या वासनेचा नवरा म्हणजे हिचा कोण सासरा. त्या सासऱ्याचं नाव आहे दंभ. आता फास्ट मध्ये बोला पटापटा. नवरी बुद्धी, नवरा काम, सासू आणि सासरा दंभ. आणि आज सगळ्या लोकांना दंभ झाला. मी नसलो तो कोण वाजवीन, मी नसलो तो चाल कोण म्हणन, मी महाराज आहे तू चक्रम आहे. तुला कोण सांगितलं तू महाराज? अरे तू पांडुरंगाचा निरोप पोचवणारा गडी आहे. मी माझ्यामुळे तुमचा संसार झाला, मी म्हणून राहिले, दुसरी राहिली नसती, त्यानं तिसरी केली असती, त्याला काय अडचण. माझा पाय लागला, तुझा पायच तसा आहे. तुझा पाय तुझ्या बापाच्या घरून येतानाच 20 गुंठे इकून आलाय, तेव्हा इकडं काय सोन्याचा दंभ आहे. आणि आज एक वाक्य सांगा, जी माणसं नामापासून पराडमुख आहेत ती माणसं भयानक अहंकारी आहे. आता नुसतं म्हणणं नाही एखाद्याला टाळ नीट वाजव, आपण टाळ तुम्ही पुन्हा देवळा का दिसलो ना माझ्या बापाचा सुद्धा नाही. आणि गाजलं काही येत नाही, दंभ येतो. याचं कारण माहिती का, ज्ञान कमी झालं का दंभाचा अंका. ज्ञान हे दिंड्या बिंड्या वाढल्या का म्हणून एखाद्याला दिंडीत नुसतं म्हणलं ना हा बंग म्हणू नको, दुसरी दिंडी, दुसरी दिंडी नाही डायरेक्ट नवीच दिंडी. हा डायरेक्ट लगेच रथ बांधवा, टेम्पो करा, 2-4 येडे संघ घ्या. त्याच्यात एकाला भजन येत आहे, एकाला काहीच येत नाही. आणि ज्याला दिंडीत काहीच येत नाही तोच दिंडीचा कारभारी आहे. तो काकड्यालाही नसतो, हरिपाठाला नाही, फक्त वही. कोणशी राहिले आणि राहिले कोणचे हरिपाठ. मी मगाशी सांगितलं आपला माऊलीचा विषय झाला. आज शेळके साहेबांच्या वाढदिवसाला सांगतो, गावांमध्ये मंदिरं झालेत, सप्ते झालेत, पण देवळांची अवस्था इतकी वाईट आहे, हरिपाठच देवळांनी नाही. काही म्हातारी माणसं आहेत गावात ही अशी इतकी दरिद्री आहेत, दिवसभर देवळात उताने पडतात आणि हरिपाठाच्या टायमाला घरी निघतात. काय अवलाद आहे ही, कौरवांच्या युद्धातून पळून गेलेली राक्षसाची अवलाद. आणि इळभर उताना पडतो देवळात तांगड्या खाजीत. आणि हरिपाठाचा टाइम झाला, चला आता ती इवळतील, राहिलं नाही. अजून 10 वर्ष नाही. महाराज आता बाबा थकले, जुने महाराज मंडळी थकली, आमच्या वयाची जेवढी माणसं जर थकले, तुम्हाला विनोद वाटेल, नवी मंडळी देवळाकडे यायलाच राहिली नाही. अजिबात माणसं राहिली नाही. तुम्ही दिंड्या तपासा, सगळे वैतागेल माणसं दिंडीत आहेत. तुम्ही सत्य तपासा, त्यागेल माणसं आहेत. या माणसाने आयुष्य घातलंय महाराज. तुम्ही निरीक्षण करा ना आयुष्य. मला एक सांगा महाराज, या संप्रदायाची धुरा सांभाळायला या जुन्या शरीरावाल्यांना जळ किती खावा लागली असेल. अरे आता सुविधा आहेत, आता माईक आहेत, आता ही सिस्टीम आहेत, आता मंडप आहेत. काल कीर्तनांचा असा होता, आंब्याच्या डहाळ्याच्या मंडपात सप्ताह व्हायचा. एखादं भोंग लावलं जायचं, त्यावेळेस या माणसांनी तुकोबा ज्ञानोबाचा प्रचार गावोगाव केलाय. आता आता काहीच नाही. आता कीर्तनकारांनाही तकलीफ नाही, गायकवादकांना तर अजिबात नाही. पूर्वी कीर्तनकार देवळात झोपायचे, पहाटी काकडा करायचे. आज गायकवादकाला सेपरेट रूम आहे,
त्याच्या जेवणाची लिस्ट आहे, काय काय खातो तू, आणि काम एकच करतो, एकच चाल आहे करतो, संपलं. आता मजा आहे, काय म्हणणं आहे तुमचं? पण महाराज इथं आयुष्य गेलं. महाराज गेली जुनी माणसं, महाराज पुन्हा ऐसे होणे नाही. आणि 10 वर्षाने ना गणपती मंडळाच्या अध्यक्षाला गणपतीची आरती येत नाही म्हणून दाखवा त्याला. आपल्याला कोण म्हणणार आहे आरती? आज जर संप्रदायामध्ये नवीन मंडळी उतारली नाही तर काहीच राहणार नाही महाराज. काय नाही, 22 दिवस सुट्टी होती शाळेतल्या पोरांना. कोणत्या महिलेनं तिच्या पोराला पसायदान शिकवलं? तिला म्हणावं फक्त बोटवर कर. तुझा भव्य सत्कार करतो इथं आमदारांकडून मुखर, तुला आदर्श माता पुरस्कार देतो. काय करीत होती तू? आता जर डॉक्टर आणले आमदारानं कीर्तनात आणि ह्या जर चेक केल्या, त्यातल्या 100 बाया येड्या निघतील, येड्या. तुम्ही चेक करून पहा. कशा पाहिजे माहिती का? या घरातल्या मालिकांपायी, या टीव्ही मधल्या मालिकांनी तमाशा केला घरांचा. थोबाड वासू वासू मालिका पाहायच्या गेलेल्या नाही. अरे आकली आहे का तुम्हाला काही? ते बघू एका जागेवर थांब ना तू. लोक तू एकच पाहत मी जीव काढतोय. काय झालं मालिका? काय ते मालिका? आणि मालिकेचं वाक्य माहिती तुम्हाला काय आहे? सर्व पात्र काल्पनिक आहेत आणि खरे ठरले तर योग आहे. तुम्हाला भेज आहे का काही? थोबाड वासू वासू मालिका पाहते. बरं पाहिलं गप्प बसावा ना. ती नवऱ्याला विचारी ती का हो, कालच्या भागात त्या बाईला पहिला नवरा होता. आणि आज तर ती दुसऱ्याच बाबा बरोबर आहे. मग उद्याच्या भागात तिच्या पहिल्या नवऱ्याला कळलं काय होईल? तो म्हणला ते मरू दे, जाऊ दे, पण हा प्रयोग मी केल्यावर काय होईल हे सांग. खरं आहे का खोटं आहे? खेळ झाला. वाईट वाटेल तुम्हाला बोलू नये, मला कळ निघत नाही. मला मी घरून निघतानाच ठरवतो वाईट बोलायचं नाही, पण ते मला दम निघत नाही. खरं आहे का खोटं आहे बोला. काय आज मुलांना पसायदानाची गरज नाही. आज आयुष्य परमार्थात लोकांनी घालवलंय. लोकांना वाटतं कीर्तनकारांच्या मजा विजय आहे. कीर्तनकाराचं जगणं अशाश्वत आहे. तुम्ही बारीक अभ्यास करा. त्या शास्त्राचं नाव आहे दंभ. 40% ऐका दंभ नीट. 40% शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खेळून बिकारी झालेत. एक गावातला पुढारी शाळेकडे पाहत नाही. फक्त 2दा जातात शाळेत, 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी. 26 जानेवारीला तर असे कपडे घालून जातो जसे काय यानंच इंग्रज उचकून लावले. आजपासून शेळके साहेबांच्या वाढदिवसापासून सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य आठवड्यातून एकदा तरी शाळेत गेले पाहिजे. तुमचं काय मत आहे? जायलाच पाहिजे. वाटलं तर तुमची माझी पहिली शेवटची गाठ धरा, परत तोंड पाहू नका. पण वस्तुस्थिती खरी आहे का खोटे बोला. आज गावांमध्ये काहीच होऊ देऊ नका. शाळा मंदिरं बनवा न सुद्धा काही गोष्टी. आज तुम्ही मी सगळे झेडपीच्या शाळेत तयार झालोय आणि आजही उच्च पदावरचे सगळे लोक झेडपीच्या शाळेत आहेत. आज शाळेकडे जर गावानं लक्ष दिलं नाही, संपला कार्यक्रम. 40% शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खेळून भिकारी झाले. बोलायचं नाही कोणी. आम्ही बोललो आमची क्लिप करायची, आम्ही बोललो आमच्या बातम्या करायच्या. इंद्रिकरचा गेम. मी आहेत लफडे निस्तरायला. आयुष्य गेलं माझं त्या लफड्यांमध्ये. 30 वर्षात रोज 9 लफड आहे माझ्या भावती. उठलो का सुरू आलं होते. नाही आता लिंक लागेल मग अशी, मग मजा नाही राहिली. शाळेकडं गावातल्या लोकांनी लक्षच दिलं पाहिजे. तुमचं काय मत आहे? आज उच्च पदावर सगळे झेडपीचे लोक आहेत. आपण सगळे मराठी शाळेत शिकलोय. आज आपल्या पिढींचं काय आहे? 40% शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खेळून गेलेत. तुमचं काय मत आहे? तुम्ही काहीच बोलाल. त्याच्या पुढचं ऐकलं डोकं बंद होईल तुमचं. सांगूनच टाकतो.
बापावर कर्ज नाही, पोरावर कर्ज आहे. बापावर कर्ज नाहीये, पोरावर कर्ज आहे. पोराचा मोबाईल हप्त्यावर आहे, पोराची गाडी हप्त्यावर आहे. बापानं मोबाईल शॉपी टाकून दिली, पोरेनं गेम खेळायला सुरुवात केली. 4,000 लावले 9,000 आले, 9,000 लावले 41,000 आले, 40,000 लावले 1,000ची पार्टी दिली, 1.5 लाख लावले दुकान विकलं. दुकान विकलेली माया पुढे बसले 3 जण. आता नाव सगळं सांग. कर्ज करायचं बापानं, मजा हाणायच्या पोरानं, आणि पोराची बाजू घ्यायला ही. ही 1.5 शहाणी निघाली घर सुधराय. हिनं म्हणायचं 3 लाख कर्ज म्हणजे ए 3 लाख कर्ज म्हणजे काही लय नाही. उद्या जर आपल्या पप्पूनं काही बरं वाईट केलं तर इस्टेटीचं करायचं काय? मग 3 गुंठे इका, पप्पूचं कर्ज बरा. पप्पू प्यायला लागला, मग पप्पूचा बाप म्हणला अगं पप्पू प्यायला लागला, आपला पिऊ द्या, आपल्याला कुठं लई आहे आणि तो कुठं कायम पितोय. अशा म्हणणाऱ्या 2 जणी माझ्या पुढं बसेल येतात. खरं आहे का खोटं आहे बोला? पिढी संपवली तुम्ही, पिढी. मुलीचं तेच केलं ना. मुलीचं काय केलं तुम्ही? काय केलं मुलीचं? तुम्ही काय केलं? तुमची